वहिनी, वहिनी मला वहिनी मला फक्त सिद्ध करायचं होतं की मी गुन्हा केलेला नाहीये. हे मी सिद्ध करू शकले बस. दुसरं काय हवं होतं मला. खरं तर तू माझ्यावर नको नको ते आरोप केलेस, मला मला घराच्या बाहेर काढलंस. मला मला इतकं वाईट वाटलं वहिनी, खूप खूप वाईट वाटलं. कामिनी सोड. मला की तुला असं म्हणायचं नाही की तू मला घरात घे म्हणून नाही म्हणणार मी. पण एक गोष्ट मात्र सांगू शकते वहिनी की मला ओळखलं नाहीयेस ग. तुला वाटते ना तेवढी वाईट मी नाहीये. खरंच इतकी वाईट नाहीये की मी स्वतःच्या भावाला मारेन, त्याच्या मारण्याचा कट करेन. हे मी स्वप्नात सुद्धा करू शकत नाहीये वहिनी. मी हे खरंच असं नाही करू शकत. माझ्या दादाची काळजी घे. येते मी. आजी आजी तू बोललेलीस ना, जर ग्रॅनी आजीने प्रूव्ह केलं ती इनोसेंट आहे तर तू तिला परत घरी घेशील. मग आता का नाही घेतेस? आई तुम्हीच बोलला होतात ना, मग आता काय झालं? घ्या ना तिला घरी. थांब कामिनी. तुला मी जो शब्द दिलाय तो मला पाळायलाच हवा. पोलीसच असा पुरावा घेऊन आलेत, त्याविरुद्ध मी काहीच बोलू शकत नाही. तू आता घरात येऊ शकतेस. असं नाही वहिनी, अशी नाही येणार मी. त्या दिवशी इतक्या लोकांच्या देखत तू मला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतंस, माझा अपमान केला होतास. आता अशीच नाही येणार. आता सुद्धा तू मला प्रेमाने हाताला धरून घरात घेऊन जायचं, सन्मानाने घरात घेऊन जायचं, तर येईल. ठीक आहे, मी तुला प्रेमाने सन्मानाने हाताला धरून घरात घेऊन जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू गुन्हा केलायस, तूच गुन्हेगार आहेस. हे जर मला कळलं ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि तेव्हा मी तुला नुसतं घराबाहेर काढणार नाही, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. मी काय बोलतेय समजतंय तुला? चला. मात्र या कामिनी देवीला हरवणं एवढं सोपं नाही. कारण कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. दादा, 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 माझं चुकलं रे दादा, माझं खरंच चुकलं. त्या दिवशी मी असा मूर्खपणा करायला नको होता. का मूर्खपणा केला आणि तुला त्या
सुहासच्या हाती सोडून दिलं. दादा, आता तू बरा झालायस ना? असाच आणखीन बरा हो. म्हणजे चांगला चालायला लागशील, बोलायला लागशील. किती बरं वाटेल मला, काय सांगू तुला. आत्या, जुन्या गोष्टींची आठवण आत्ता करून देऊ नकोस. खरे ह्या अशा जुन्या आठवणी आल्या ना की इतका त्रास होतो, म्हणून सांगू ना, खूप त्रास होतो. आई चल तू फ्रेश होऊन घे. ये. ग्रॅनी आजी, बाय द वे ना, मला पण तुला खूप सारी टी द्यायची आहे, त्यामुळे लवकर तयार हो ना. आणि चल आपण ना खूप गप्पा मारूया. चल 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 कामिनी, तू निर्दोष आहेस असं यावेळेला सिद्ध केलंस, म्हणून मी तुला घरात घेतलंय. पण त्याचा अर्थ असा नाही की माझा तुझ्यावर विश्वास बसलाय. या घरात राहायचं असेल तर नीट वागायचं, यांच्याशी वागताना जपूनच वागायचं. तुझ्यामुळे यांना जरा सुद्धा त्रास झाला, या घरात तुझ्यामुळे काहीही गडबड झाली असं मला कळलं ना, तर त्यावेळेला मी कुठलेही साक्षी पुरावे बघत बसणार नाहीये. तू म्हणतेस तसंच होईल. आता तर कुठे खेळाला सुरुवात झालेली आहे आणि या खेळामध्ये माझं पुढचं सावज आहे कमळी. आता माझं टार्गेट आईला बरं करायचंय आणि माझं बा कोण आहे ते हुडकायचंय. अगदी बरोबर. आणि तुझ्या आई आबांनी तुझ्यासाठी जे स्वप्न बघितलंय तेही पूर्ण करूया. कमळी, आई बरी आता? होय, खरं एकच लावून बसल्या का गावाला जायचंय. तिला जुनं सगळं आठवत आहे. तसं होणारच काय? माणूस सगळं विसरू शकतो, पण स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब हे कधीच विसरू शकत नाही. तू जर आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घरचे दरवाजे तुझ्याकरता बंद होतील. काकू, मला माझी फॅमिली, माझं घर सोडावं लागलंय. पण काही झालं तरी मी तुम्हाला तुमची फॅमिली परत मिळवून देणार.